आणले हो पैसे आणले. पैसे कायचे पैसे? माझ्याकडे काय कर्ज आहे तुझं? पैसा 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 पैसाच करत राहायचं का? मध्ये का उधार दिली का तू पैसे? त्यापासून मी पैसे घेतलो. पैसे 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 करतो, उठता बसता झोपता पैसे पैसे करतो. काय बाई माणूस आहे आता. तुम्हीच तर म्हणत होते वा पैसे आणतो आता हिले कपडे घ्यायचे आहे ना, हिले पिंकीचे कपडे घ्यायचे आहे ना, मग त्याच्यासाठी म्हणतो. आणले का पैसे? अरे हो हो आणले 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 कपडे, बाईचे कपडे घेवाले पैसे आणले. पिंके कधी चालतो बेटा कपडे घेवाले? चला ना बाबा, आजच जाऊ ना, आजच जाऊ घेऊन येऊ. मला 2 ड्रेस घेऊन द्या बाबा. हो बेटा हो 2 घेतो. हो आणले मा बाईसाठी कपडे काऊन नाही आणले. आणि काय म्हणते आपलं संदीपनं त्या भावानं दिले पैसे, या महिन्याचे पैसे दिले का बस फुकटच खाऊन राहिला? 10 तारखेला देते ना तो पैसे. हा तुम्ही तुमची कमाई दाखवा मला, त्याची नको सांगा. हा तो फुकट खाय नाही तर काही बी खाय, काही एका माणसाला चारणं काही महाग नाही पडणार मला. खाते तर तुमचे मायबाप राहिले असते तर खाल्लं नसतं फुकट. तर मायबाप खाते तर मग तुमच्या पोटात दुखते. खाते फुकट खाते फुकट का देते. 5,000 रुपये एकट्याचे देऊन राहिला. 5,000 रुपये लागते तरी काय त्याला, तरी देऊन राहिला तो. आता देवाच लागन. हा राहते कमावते इथून खाते राहते डब्बा नेते, देवाच लागन. 5,000 म्हणजे देते म्हणजे मग काय उपकार करते काय? देवाच लागन. चल मग करतो यादी तिची बी, हिची आपल्या पिंकीची. तू बी चल घेऊन देऊ तिले कपडे. आज म्हणते काय ते येतं. चल बरं. आणि पिंकीचे बाबा अहिर बी लागन ना, 1 साडी 1 पॅन्ट पीस. आणि त्याच्यासाठी अजयसाठी 1 टावेल. आपल्याला कायले लागते अहिर? आपण काही नातेवाईक हो का त्याचे? गावगाड्यातलं काम आहे, आपण गावचे हो. आमंत्रण आहे पत्रिका आहे, लग्नाला जाऊ. चुलीले आमंत्रण राहीन जेवायला जाऊ. अहिर गिर कायले द्यावं लागते? चला पोरगी राहिली असती पोरीला आंदण दिलं असतो, पण अहिर गिर कायले द्यावं लागते? हा ते नात्यातलं अहिर राहते, ते गावगाड्यातलं नाही राहत. आपल्याला अहिर देवाची गरज नाही पार्वती. आव पण समजून घ्या आता, गावगाड्यात बी हाव आपण तरी नातेवाईकासारखंच आहो ना. एकामेकाच्या दुःखासुखात जाऊन धावतो. हा कार्यक्रमात हे ते नातेवाईकासारखंच आहो ना. दूरचे नातेवाईक कामी नाही पडत, पण शेजारचे कामी पडते. म्हणून म्हणतो घेतली एखादी 500-600 रुपयाची साडी आणि 700-800 रुपयाचा शर्ट पॅन्ट काय लागते देऊन टाकू. चांगलं वाटन जरासं. पोरं घेऊन घेऊ ठीक आहे. तेवढ्यानं काही आपलं हलकं भारी होत नाही. घेऊन घेऊ. पार्वती अमाय बोल ना, कमला बोल ना. चाल म्हणतो हळद दयाची आहे. चाल बरं. आताच काय? हो आता दयाची आहे. चाल बरं. हो येतो ना. आले का बाया? हो आल्या ना, आल्या बाया आल्या. विमलाताई आली, मुन्नी आली, गंगा आली. चाल तू आता. येईले आवाज देऊन दिली मी, शांताबाईला यायले बी आवाज देऊन दिली. तुझ्या घरी आले, ह्या बी पोचतेच घरी, पोहोचल्या असन घरी. तुझ्या घरी येतो रे. चाल येतो येतो मग मी बी येतो. बातच येतो मी. हो येईल, चहा गी बनवून देतो आणि येतो बातच. हो ये लवकर ये. हो लवकर येतो. आई मी बी येईन. मला फोन जाजो नको. हो चाल जो. मी आता चहा बनवतो त्या बाबासाठी. चल मग जाय ना तू पुढे जाय. आले म्हणते बा, जाय तू पुढे, मग मी येतो. हा ठीक आहे, मी चालले येत होतो. कपडे घेवाले उद्या चाललो जाऊ कपडे घेवाले. पिंकी तर गेली बी. तिले मोठी ये घाई लागली लग्नाची. हा अजय दादाचं लग्न आहे ना. अजय मला गाडी बोलायला लागली, मटकू मटकू तूच जातं मला नाही नेत म्हणे. आम्ही पूजेसाठी गेलो होतो तर म्हणून म्हणली आता चाल. तिले मोठी खुशी. पण घ्या कपडे घेवायचे होते तर टाकून दिलं ते गेली. उद्या जाऊ आता कपडे घेवाले. हो बनव मग चहा. जाय तू बी. येत नाही म्हणतो का मला? एकापेक्षा एक गाणे म्हणता येते मला. हा तर म्हणा ना मग. म्हणा एवढे बाया आहे इथं. आता 10-12 गाणे तरी झालेच पाहिजे. अर्धा घंटा इथून उठत नाही आम्ही. बारीक बारीक दही तो चांगली होत का पिवळं पिवळं दिसलं पाहिजे नावर देव. हो बारीक बारीक दया चांगली चिकनी एकदम मस्त चंदनावानी. घ्यावा करा सुरू गाणे. आता माय राहिली असते ना, वाटच नाही पाहिली असते तिनं. आता तिचं तोंडच लपड लपड होते. हळदीचे गाणे म्हणा, लग्नाचे गाणे म्हणा, ते वाटच नाही पाहत कोणाचे. हा म्हणालेच भेटते गाणे. तर मग बोलावली काऊन नाही? कुठे आहे माहित? अन्न बोलवून आमच्या दोघीची जुगल बंदी करून मग त्या मायची ना मायवाली येते म्हणतं गाणे. त्या मायले तर आले नाही बा माय. काऊन कमला हिच्या मायले सांगितली नव्हती काय? हा काऊन नाही आली हिची माय? हा इंदिरा सांगितली नव्हती मी. सगळेलेच सांगितले मी. तुझ्या मायले काऊन नाही आणली तू? हो नाही येत म्हणे माय. आता शुभ प्रसंगी मी काय येऊ म्हणे बा? हा शुभ प्रसंगी म्हणजे सगळ्याच बाया आल्या तर तुझ्या आईने येवाले पाहिजे होतं ना. नाही म्हणे माय तर मी काही जबरदस्ती केली नाही बाबा. जा कोणीतरी बोलावाले हिच्या मायले. लेकराले एखाद्या लेकराले पाठवा बरं. हिच्या मायले बोलावून आणन. म्हणते मस्त गाणे म्हणते तर. आपली काय म्हणते पार्वती पाठव बरं. इले पिंकीले पाठव बरं. हो जातं का हो पिंकी? आणतं काय इंदिरा काकूच्या आईले बोलावून? हो जातो. चल गुड्डी चालतं काय? चल येतो.
पिंकी पाहिजो बाई गुड्डील बरोबर नेजो. हा जाते जाते बिमला ताई. लहान आहे का गुड्डी आता खूपच पडाला नाही. जराशी लोंगाडी आहे ती. लोंग्या जाते वा जाते बरोबर. म्हणा ना तोपर्यंत आपल्या कमलाची आई. म्हणा तुम्ही तोपर्यंत त्या येतवरी. हो म्हणतो. मांडवाच्या दारी झाली हळदीची घाई. हळदीची घाई झाली हळदीची घाई. आल्या 5 सवाशिणी बोलवावर माई. बोलवावर माई बाई बोलवावर माई. मांडवाच्या दारी हळदीचे पिवळे पाय. हळदीचे पाय हळदीचे पिवळे पाय. नवरदेवाची माया मोठी कामाची हाय. कामाची हाय नवरदेवाची माय. हळद दळली बाई भरुनिया माप. भरुनिया माप बाई भरुनिया माप. नवरदेवाला हळद लावितो वर बाप. लावितो वर बाप बाई लावितो वर बाप. मांडवाच्या दारी हळदीचा पिवळा ठसा. हळदीचा पिवळा ठसा हळदीचा ठसा. हळदीचा पिवळा ठसा हळदीचा ठसा. काय सांगू नवलाई नवरदेव माझा भाचा. नवरदेव माझा भाचा नवरदेव भाचा. हातभर चुडा कोण मागते आवडीन. बापा 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 काय होई कमला. आतापासून बाबा धारा काय होई बाबा. पोरीचं लग्न होय काय हो. नवलाई करतनी ना काय लढाले बसले. दैव कमला सीध्यानं हळद दय. हळद का ओली करतं काय आसवान. आताच लावायची आहे काय. दड दड हळद घे जोर लाव जराशी. लागली लढाले गाणे येतात दडतानीच. बापा लावतानी काय होईल तू. बाई कमला कायले लढतो. हा पोरग होय का पोरग सासरी जाते का बापा तू. हा हळद दय बरं चुपचाप. लढणं म्हणणं पण कर. गाणे म्हणू द्यायचे मला. नाही हो लढत गिळत नाही. हे गाणे ना मनच भरून येते हो बाई. तर काय करू आता मनच भरून आलं माय. म्हणू आई कर सुरू गाणं कर. मध्ये काय दे बोलावल्या. आम्ही घरी होती ना चुपचाप. हे पोरी आल्या बापा. चला आजी चला आजी चला आजी जबरदस्ती करायला लागल्या. आली बापा. मला मी काय करू बापा. मी बोलावली तुम्हाला. हो तुम्हाला गाणे येते म्हणते हळदीचे. इथं कोणी आहे नाही मा बराबरीचा. हो या म्हणू लागा मला जुगलबंदी करू. हो येते किती म्हणा मध्ये हळदीचे गाणे सरळ येते मले. हो चला ना करा ना मग सुरू मस्त. साथ देता गड्या सगळ्या जणी आमच्या माग माग सगळ्या बोला. आम्ही जसं जसं बोलतो आमच्या माग माग सगळ्या बोला. काय म्हणलं मस्त मजा यायची मग. हो ना बोलतच नाही कोणी म्हणतच नाही. मी एकटीच म्हणून राहिली बापा. माय पोरगी लढायला लागली मग. कायले लढा लागते. हो ना काही हमेशासाठी दूर जाते का कोणी. घ्या घ्या सगळेच म्हणा लढ घडू नका बाबा. बाई काय लढतो. काही नाही थोडस मन भारी झालं होतं. मन भारी नको करा. घ्या गाण्यामध्ये गुंतून ठेवा मन. भारी करता. घ्या करा सुरू. काय सरपंच भाऊ लगन आहे पोराचं. एकटेच दौडून राहिले तुम्ही. सांगा काही कामं गिमं असन तर सांगा काही. आम्ही लावू लागतो हातभार जरासा. आम्ही गावकरी मंडळी कायच्यासाठी आहे बा. तुमच्या मदतीसाठी आहो ना. सांगा मग आम्हाला ही कामं सांगा. काय कामं सांगाव का आता तुम्हाला. आता हा बरोबर. आता एका कामी पडन लेखाले सगळे जण. आता हिरवा मंडप टाकायचा आहे आपल्याला उद्या सकाळीच. हो उद्या सकाळीच हिरवा मंडप टाकायचा आहे. तर त्याच्यासाठी याचा बरं भाडबीड सगळेच सांगा ना तसं तुम्ही सरपंच भाऊ. तुम्ही काही बोलूनच नाही राहिले. बस एकटेच करून राहिले. हिरवा मंडप टाकायचा आहे का पिवळा टाकायचा आहे तर सांगा. सगळे भाडबीड भिडून काम करून घेऊ. बाकीचे कोणते कामं आहे का मग. किराणा हे ते तर त्याले तर आम्ही दोघं बापले काफी आहो. आम्ही करून घेतलं ते सगळे कामं झाले. किराणा हे ते सगळं आणलं. शामियाना सांगून दिलं आपलं रिसेप्शन राहील त्याच्यासाठी पहिलेच तयारी करून ठेवा लागेल म्हटलं. तर मंडप गिंडप आपलं सगळं रेडी आहे. गाड्या घे सगळं रेडी आहे. सगळं काहीच राहिलं नाही. फक्त ते मंडप राहिलं तुमचं काम. गावातल्या गावकडी मंडळीची सहकार्य लागेल थोडंसं हिरव्या मंडपासाठी. बस बाकी काही नाही.
बँड बाजा सांगितलं. बँड बाजा तर पाहिजेच बा आपला. हो काही म्हणा, पोराचं लग्न आहे, बँड बाजा महत्वाचा. बँड बाजाचं पोरानं घेतलं बा. आता तो म्हणते आता डीजे सांगू का हे सांगू ते सांगू, काही निर्णय बरोबर घेऊन नाही राहिलं बट पोरग. काय सरपंच भाऊ एवढं महागात पडता. डीजे किती 15-20-25 हजाराचा तो डीजेच होते. एक दिवस ढबळ ढबळ वाजवानं झालं. त्याच्यापेक्षा आपले 5-6 जण 7 जणांची जे टोळी राहते 7-8 जणांची आपले बँड बाजा बस 5-6 हजारात काम नाही पडते. ढबळ ढबळ झालं काय लागते का चांगलेच वाजवतात ना ते बी. तसाच म्हणून मी रामलाल भाऊ पोराले म्हण पोरग नाही ऐकत महाबीन. पोरग म्हणते मोठा डीजेच पाहिजे. तर म्हणलं तुझ्या मतानं आता ते डीजे त्याच्या इकडे आहे बा. आता तो कसं काय करते तर असू द्या. थोडंसं त्याच्याही मनानं होऊ द्या. पोराची बी खुशी राहते. काही पाहिजेत ना लग्न पोरायचे कसे होते धूमधडाक्यानं. काय डीजे वाजवतेत ना, काय घोडे ना, काय ते रथ, तसे पोरं करायला पाहिजे. करू द्या थोडंसं त्याच्याही मनानं होऊ द्या. हा म्हणून असतं ना रामलाल भाऊ. म्हणून म्हटलं कर बा तुझ्या मतानं. कोणता काय ठेवायचा आहे तुले, काय बँड बाजा आणताचा डीजे आणायचा आण तुझ्या मतानं. अहो आणू द्या जे काही आणून. आता कुठं चालले होते मग? आता आपलं ते ताक सांगाले कढी लागन ना रिसेप्शनसाठी. ताक पहिलेच ऑर्डर देऊन ठेवून देवा म्हटलं ताकाचा. तर त्याच्यासाठी चाललो होतो आता. गावातून नाही होणार का गोळा सरपंच भाऊ? तर माहीत समजा शामराव भाऊच्या घरी, तिकडे रामदास भाऊच्या घरी, असं सगळं मिळून केलं तर नाही का? रामलाल भाऊ काय बोलतं का तू? रिसेप्शनला कमी 1-2 लिटर ताक पाहिजे का? हा नाही होत गावातलं नाही जमत. माहीतच 1 लिटर जमत. हा आणि तू ऐकतं किती निघत तुमच्या इथं? माहीत हो निघत माहीत हो. नाही होत जमत. नाही जमत सरपंच भाऊ. ते आपलं ऑर्डरच देणं परवडते. हो चला येऊ का संग? काय येतं आता मला काय दुकानात जाणं ऑर्डर देणं आहे. दुसरं काही काम नाही आता. पाहिजे तिकडे मग अजून काही राहिलो सुईलं करून टाका. तर कायले तुम्ही येता? हा राहू द्या चालन. ते फक्त उद्याच कामी पड जा फक्त. ते हिरवा मंडप कराले. हा बस बरं तुमच्या मतानं ठीक आहे. कमला चल मग आम्ही जातो आता घरी. नाही गेल्या ना सगळ्या बाया. आता आम्ही थांबून काय करू? जातो आता आम्ही घरी. हो ना कमला चल मग. आता उद्या किती वाजता व्हायत लावतो मग आता पुराले रातच्या ना. मी तर म्हणतो दुपारीच लावून घ्या. दुपारी नाही नाही हो शांता? हो ठीक आहे पण लवकर यायचा कडे मग उद्या. हा किती वाजता लावतो तर हळद? किती वाजता लावायची आहे? रातच्या ना का दुपारीच लावून घेवा. हा आई काही लावायची हळद काय कसं? कमलाची आई मी तर म्हणतो दुपारीच लावून घेवा रातचं ठेवल्यापेक्षा. हा हळद लावून लिहून रात्री पटकन झोपून राहायचं. मैद्या बी काढायला लागत नाही यायला मग. अमाय मग मैद्या कधी काढते ना? नवरदेवाला मेहंदी कधी काढन मग? दुपारी हळद म्हणतो तर हा संध्याकाळची ठेवा 4 वाजताची. हो गड्या नवरदेवाला मेहंदी काढायला लागन ना. आणि पोरी बारी बी काढतील ना मैद्या हळद लागायच्या पहिले. हो तर पाय बा आता कमला काय मग कसं म्हणते आई इथं? आई कसं म्हणतो मग कधी लावायची हळद? आता तुझ्या बाबाला विचारायला लागन ना. आता तुझ्या बाबा सांगन काही हळद लावायची काय लावायची. हा तसं त्याला मुहूर्त माहित असेल त्या बाबाले त्याईले. आता पाहून विचारतो ना मी त्या बाबाले. सांगतील ना ते तसं लावू मग. हो विचारून घ्या तसं हळदीचं काय आहे काय नाही. मेहंदी आणि मग काय ते नाचणं कुदणं नाही हो कमला. सांग मग उद्या आम्हाला काही लावतं काय तर मग. एक तर फोन करून देतो. त्याकडून नाही येणं झालं तर फोन करून देतो. नाही तर एकीला सांगून दिली का ते येते मग साहेब बाया घेऊन. नाही हो शांता? त्याच्यापेक्षा तुम्ही असं करा ना इंदिरा. तुम्ही सकाळी येऊन जा. कसं शांताबाई तुम्ही तयाऱ्या करून अंग पाय धुवून कधी माघारी येऊन जा सकाळीच उद्या. मग ते दिवसभर आपण हळद संगीत मेहंदी अजून बांगड्या ते सगळं होते मग आपलं बरोबर दिवसभर. मग जाणं येणं करा काय. मग मी आता घरचं पाहिन पाहुणे पाहिन का तुम्हाला येणं घडी बोलावायला येईन मी. त्याच्यापेक्षा बोलावाची वाट नको पाहिजे तुम्ही. इंदिरा सकाळीच येऊन जा तुम्ही. तुझ्या सुनीला नाही आणली होती व इंदिरा? आता पुष्पा आली गौरी आली तुझी सून काय करत होती घरी? येत नाही म्हणे ते. म्हणलं जा नको येऊ. राय म्हणलं झोपली होती. आता आनंद नाही आण ना. आता हळदीले आनंद ते वाटाची दह्याची होती म्हणून चाल म्हणलं नाही आली तर चालते. पण आता हळदीले आनंद दिले. हो आणजो ना. चाल मग आता जातो आम्ही. बरं हे चालू शांता चालू कांता तुझं पोरग आहे ना त्याचे बाबा आहे. हा मग तर ठीक आहे चला मग. उद्याच लावते काय नव हळद? उद्याच लावते ना. हा अमय मग सांगितलं नाही होती ना हळद किती वाजता लावते काय लावते तर काही येवा बापा मग आपण. हे पार्वतीनं केली ना घाई. चला 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 थांबलो असतं जरासं अजून माहित पडलं असतं. आता येईन नाही का ते सांगायला येईन नाही का ते हळदीले? उद्या बोलावायला येईन ना ते. मग बसून काय करतं म्हटलं तिथं. चला म्हणलं. त्या तिथंच होत्या थांबल्या ना आपण येऊन गेलो. शांताबाई ते कांता तिची बहीण इंदिरा तिथंच होत्या ना आपण येऊन गेलो. काही टेन्शन नको घेऊन. हो गंगा काय 2 कोसावर आहे का आपण? येतेच ते बोलावाले जाऊ बरोबर. हो
मी तर पण संध्याकाळी येईन बा होय दिले. मला उद्या काम आहे, मला उद्या जायचं आहे मार्केटात. कपडे घेवाले मा पोरीसाठी, तिला कपडे नाही घेतले मी अजून. माय बाई कशी हो लग्नात घालायला पोरीले कपडे नाही घेतले? जुनेच घालून देशील का बापा? पैसे नव्हते हो माय, आज आणले तिच्या बापानं पैसे. आता आज चाल म्हणे ती, आज गेलो असतो, चाललोच होतो तर कमला हळद दयाले बोलावले आली तर तिथे जावं लागलं. आता उद्या जाईन, अहिर बी आणा लागते ना, अहिर बी घेऊन येईन मी कमलाले, सरपंच भाऊले, आणि एक टावेल लॉजासाठी अहिर बी आणून म्हणतो. अहिर कायले लागते हो आपल्याला लग्न काय? आपण काय नातेवाईक हो काय? पिंकीचे बाबाही तसेच म्हणे, पण गंगा नातेवाईक नाही होय तर गावगाड्यात होय, आपण गावातल्या नात्या रिश्त्यासारखेच राहतो ना, मग गेला अहिर तर काय फरक पडते. मी तर घेऊन येईन बा. हो, तुम्ही द्या नको द्या, मी देईन बा. हो गड्या अहिर तर घ्यावा लागेल. विमला ताई तुम्ही घेतला काय? आहे मा घरी एक साडी आहे, शर्ट पॅन्ट पीस आहे आणि टावेल आहे. मी देऊन देईन, तेच घेऊन घेईन मी. कायले विकत घेऊ? तू हो गंगा तू नाही देशील का अहिर? असं तुझ्या घरी बी नाही? आता तुम्ही म्हणता द्यावं लागते तर देऊन देईन मी. आहे मा घरी साडी आहे, पॅन्ट पीस बी आहे, देऊन देईन मी बी घरचंच. अमाय माच पाशी नाही आहे. पार्वती तू माया घेऊन येशील का? मग तू जसं आणशील का नाही त्याच कलर दुसरा बदलून मायासाठी घेऊन येतो. साडी पॅन्ट पीस ने एक टावेल. ठीक आहे, घेऊन येईन. पैसे देऊन द्या आता. मापाशी पैसे नाही आहे, मापाशी जोगतेच पैसे आहेत. बरं उद्या जाशील ना? उद्या किती वाजता जाशील? उद्या मी 10 वाजता जाईन, मग तिकून लवकर येणं झालं पाहिजे ना. ठीक आहे मग मी सकाळी तुझ्या घरी पैसे आणून देतो. हा घेऊन येतो माझ्यासाठी. हो ठीक आहे, घेऊन येईन.